किचनमध्ये सकाळी उठताच एक छोटंसं काम केलं तर तुमच्या घरात चमत्कार घडू शकतो. होय, हा उपाय केवळ धार्मिक नाही तर घराची नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मकता वाढवणारा आहे. या उपायामुळे घरात सुख समृद्धी, भरभराट आणि शांती नांदण्यास मदत मिळेल. माता लक्ष्मीची कृपा घरावर कायम राहील आणि देवी लक्ष्मी ही स्थिर राहण्यास मदत होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या उपायानं देवी अन्नपूर्णेचा वास तुमच्या घरात कायम राहील आणि घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही. हा उपाय नेमका काय आहे, तो कधी करावा, कसा करावा, चला सविस्तर जाणून घेऊया. वास्तुशास्त्रानुसार किचन हे घरातील अग्नितत्वाचं प्रमुख स्थान असतं, जे आरोग्य, संपत्ती आणि कौटुंबिक सुखासाठी जोडलं जातं. सकाळी उठताच किचनमध्ये हे उपाय किंवा सवयी आवर्जून कराव्यात. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल, सकारात्मकता वाढेल आणि दिवसभर आपल्याला चांगले परिणाम सुद्धा दिसू लागतील. तर सर्वात आधी काय करायचंय, तर सकाळी उठल्याबरोबरच किचनमध्ये जावं आणि प्रवेश करताना ओम अग्नेय नमः किंवा ओम सूर्याय नमः म्हणून छोटीशी प्रार्थना करावी. हा सर्वात सोपा आणि अतिरिक्त वास्तू उपाय आहे, जो सकाळी उठताच किचनमध्ये करावा. तर त्यासाठी काय करावं, सकाळी उठल्याबरोबर किचनमध्ये जावं आणि प्रवेश करताच ओम अग्नेय नमः किंवा ओम सूर्याय नमः असं म्हणत छोटीशी प्रार्थना करावी. हे रोज केल्यानं किचनमध्ये अग्नितत्व संतुलित राहतं असं म्हणतात. घरात सकारात्मक वातावरण तयार होतं, आरोग्य चांगलं राहतं आणि आर्थिक शिवाय कौटुंबिक समस्याही कमी होतात असं सांगितलं जातं. त्याचबरोबर स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी आणखी एक छोटीशी कृती करावी, ज्यामुळे आजारपण आणि आर्थिक समस्येतून आपल्याला मुक्ती मिळण्यास मदत होईल. कारण अनेक घरात आजारपण निघण्याचं काही नाव घेत नाही, त्यामुळे पुष्कळ पैसाही खर्च होतो. त्यासाठी ज्योतिषशास्त्राने सांगितलेला हा छोटासा उपाय रोज करावा. कारण घरात एखादी व्यक्ती जरी आजारी असली तरी पूर्ण घराला आजारपण येतं. अशा परिस्थितीत घरातलं चैतन्य हरवल्यासारखं वाटतं. औषधोपचारात पैसा खर्च होतो, तो वेगळाच. त्यासाठीच ज्योतिषशास्त्राने असा प्रभावी उपाय सुचवला आहे. त्याचा उपयोग रोज करा आणि दिलेला उपाय सलग महिनाभर तरी करून बघा, ज्याचा अनुभव तुम्हाला येईल. हा उपाय सलग महिनाभर केल्यानं घरातील आजारपण दूर होण्यास मदत होते असं म्हणतात. तर यासाठी रोज सकाळी आपल्या किचन मधल्या शेगडीखाली 2 बोट रांगोळी काढावी. फुलं असेल तर उत्तम, नाहीतर फक्त हळद कुंकू लावून मग शेगडीचा वापर सुरू करावा. तसेच गॅस शेगडी सुरू करण्याआधी तिला मनोभावे नमस्कार करावा आणि मगच शेगडीचा वापर सुरू करावा. आता हा उपाय कशासाठी, तर शेगडीचा संबंध थेट अग्नीशी आहे. अग्नी शांत असेल तर त्यावर केलेला स्वयंपाक हा आरोग्यासाठी पोषक ठरतो, बाधत नाही आणि ते अन्न खाल्ल्यामुळे आरोग्यही चांगलं राहतं. म्हणून रोज शेगडीची पूजा करून वापर सुरू करावा. तसेच स्वयंपाकात पोळी, भाजी किंवा तत्सम पदार्थ केल्यावर त्याचा एक घास नैवेद्य म्हणून शेगडीवर ठेवावा. यामुळे अग्नी तृप्त होतो आणि पर्यायानं